अर्थविशेष. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपले मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं नुकत्याच पूर्ण केलेल्या 8 वर्षांच्या कारकिर्दीबाबत. श्रोते हो, सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं 8 वर्षे पूर्ण केली. सन 2000 नंतर 2 दशके चीन हे जगाचं विकासाचे शक्तिशाली इंजिन होते. मात्र कोरोनोत्तर काळात ही जागा भारत घेऊ शकेल यासाठी मजबूत पायाभरणी सरकारकडून होताना दिसत आहे. आज भारताची अर्थव्यवस्था जगात 6व्या क्रमांकाची आहे. ती येत्या 8 वर्षात 3ऱ्या क्रमांकावर जाईल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला जगात 8% वेगानं वाढणारी या वर्षात केवळ भारतीय अर्थव्यवस्था असेल असं वाटत आहे. आर्थिक विकासाकरता राज्य शकट स्थिर असावा लागतो. गेल्या 8 वर्षात हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार आहे. एवढंच नव्हे तर भविष्यातील आर्थिक विकासाकरता योजनाबद्ध कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न सरकार करतंय. त्याची काही सूचिन्ह आताही दिसत आहेत. 100 युनिकॉर्न म्हणजे प्रत्येकी $1 अब्ज मूल्यांकन असणारं 100 स्टार्टअप कंपन्या आज भारतीय अर्थव्यवस्थेत आहेत. पायाभूत सुविधा सुदूर भागापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारनं विशेष पुढाकार घेताना दिसतंय. सागरमाला प्रकल्प, ईशान्य भारतामध्ये रस्ते, पूल आणि रेल्वेचे जाळे निर्माण करण्यासाठी केले गेलेले प्रयत्न अशा अनेक विविध प्रयत्नातून समृद्ध अर्थव्यवस्थेची पायाभरणी होताना दिसते. या संभाव्य प्रवासामध्ये प्रधानमंत्री गतिशक्ती योजना ही सुद्धा एक कळीची योजना ठरेल. याविषयी अधिक चर्चा करताना आसोकेमच्या महाराष्ट्र काउन्सिलचे अध्यक्ष शंतनू भडकमकर म्हणाले, गेल्या 8 वर्षात आपण जर काही धोरणात्मक निर्णय जे घेतले गेले त्यात जास्तीत जास्त मूलभूत ज्या गरजा असतात, म्हणजे पर्टिक्युलरली लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल किंवा त्याही पलीकडे जाऊन सप्लाय चेन मॅनेजमेंट, म्हणजे आपल्याला जो सगळ्या मालाचा पुरवठा आणि वितरण करायची जी साखळी असते त्याच्यात जे धोरणं घेतलेत आणि इन्व्हेस्टमेंट गेलेत त्याचा थोडा आढावा घ्यायला पाहिजे. आत्ताच्या क्वाडच्या मीटिंग मध्ये सुद्धा पंतप्रधानांचा जोर ज्याला आपण सप्लाय चेन रेसिलियन्स म्हणतो त्याच्यावर होता आणि हा विषय आता अत्यंत महत्वाचा विषय होतोय जागतिक पातळीवर. मालाचा पुरवठा आणि वितरणात जी एक लवचिकता पाहिजे आणि सशक्तता पाहिजे हे सप्लाय चेन रेसिलियन्स मध्ये येतं. त्याच्याबरोबर पुढचा विषय येतो ते रिस्पॉन्सिबल सप्लाय चेन. तर आपल्याला जर एक भारताचे जे शेजारी राष्ट्र आहेत त्यांच्याकडे आता ज्या अडचणी चालू आहेत त्या जर आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येतं की अन्नधान्य किंवा वीज निर्मितीला लागणारा कोळसा किंवा बाकी पुरवठा याला बरीच जास्त आव्हानं आहेत. तर ती आपण ऍडव्हान्स मध्ये प्रोएक्टिव्हली प्लॅन करून सप्लाय चेन रेसिलियन्सला जोर द्यायचा. तसंच आता सगळीकडे झिरो कार्बन, कार्बन फ्री किंवा ग्रीन इनिशिएटिव्ह, तर ह्या ज्या आपल्या जगभर ज्या कमिटमेंट्स आहेत 2050 सालापर्यंत काही आहेत, 2060 आहेत, काही अगदी 2030च्या आहेत. तर त्याच्याकरता रिस्पॉन्सिबल सप्लाय चेन्स मध्ये सुद्धा आपल्या इकडे आपण जे लक्ष घालतोय जगभर त्याचं कॉपरेशन आहे. काही बाबतीत स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज मध्ये आपलं कॉपरेशन आहे की ज्याच्यात आपण हायड्रोजन किंवा अमोनियाचा वापर, पर्यायी ऊर्जेचा वापर करतोय. याला सगळ्याला इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला लागतं. जसं इलेक्ट्रिकल कार्स असतील तर इलेक्ट्रिकल कारचं नेटवर्क करायला लागतं. आपल्याला जर मोबाईल फोन असेल तर मोबाईल फोनचं नेटवर्क करायला लागतं. तर त्या ज्या धोरणात्मक एक आपण ऑप्शन्स आपण घेतलेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवणूक केल्यात त्याचा पुढे आपल्याला परिणाम जास्त दिसतील, आज कमी दिसतील. त्याचबरोबर आपण नॉर्थ ईस्ट सारख्या भागात गेलो तर तिथे आपल्याला रस्ते आणि एअरपोर्ट फार चांगले दिसतात. आम्ही नॉर्थ ईस्टच्या 4 राज्यात प्रवास केला
तर एअरपोर्ट्स तर खूपच चांगली आहेत आणि रस्ते तर फारच छान आहेत आणि तिकडे रस्ते बांधण्याला आव्हानं खूप जास्त आहेत त्या भागात, तरी सुद्धा रस्ते चांगले झाले. त्याचा इकॉनॉमीला ऍडव्हान्स आपल्याला खूप जास्त मिळेल पुढे आणि ह्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतो त्याचा पुरवठा म्हणजे त्याच्यावर जे रिटर्न्स असतात आपल्याला ते 2.5 पट ते 3.5 पट असतात. त्यामुळे ह्या इन्व्हेस्टमेंटचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. आणि ज्या वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर आपण मोठ्या प्रमाणावर करत असतो तर त्याला प्लॅनिंग आणि कोऑर्डिनेशनचं खूप महत्व असतं. तर त्याच्यात एक कमी चर्चा केलेला पण महत्वाचा एक सरकारचा आता जो प्रोजेक्ट आहे किंवा त्याला मास्टर प्लॅन म्हणतात तो म्हणजे पीएम गतिशक्ती मास्टर प्लॅन. एक गैरसमज आहे की त्याच्यामध्ये मोठे बजेटरी प्रोव्हिजन्स फार मोठे आहेत, तो गैरसमज आहे. त्या बजेटरी प्रोव्हिजन वेगवेगळ्या योजनांमधले आहेत, पण पीएम गतिशक्ती काय करतं तर आत्ताची लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरून त्याच्यात आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा अनालिटिक्स, स्पेस टेक्नॉलॉजी, तर जिओस्पेशियल टेक्नॉलॉजी म्हणतात ते, ह्या सगळ्या आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून गव्हर्नमेंटच्या केंद्र शासनाच्या सगळे जे खाती आहेत, पर्टिक्युलरली ट्रान्सपोर्ट रिलेटेड सगळी खाती, दळणवळणशी संबंधित सगळी खाती आणि इतर साधारण 17 खाती ते 27 खात्यांपर्यंत त्याच्यात एकत्र घेऊन सगळ्या राज्य सरकार आणि स्टेट आपले जे स्टेक होल्डर्स जे म्हणतो म्हणजे त्याच्यात जे त्याचा पीपीपी मध्ये घेणारे लोक किंवा स्वतः त्याचे व्हेंडर्स आहेत यांना सगळ्यांना ट्रान्सपरंटली प्रत्येक प्रोजेक्टची माहिती घेऊन आपल्याला अत्यंत डेप्थ मध्ये प्लॅन डेव्हलपमेंट करता येईल. तर ह्याच्यामुळे यापुढे इंडस्ट्रीला आपण नक्की कुठे इन्व्हेस्ट करायचं, कुठल्या भागात इन्व्हेस्ट करायचं, कुठे आपण आपल्या डिस्ट्रीब्युशन नेटवर्क करायचं ह्याची व्हिजिबिलिटी आणि विजन खूप चांगली होणार आहे आणि त्यांनी सप्लाय चेन रेझिलियन्सला पण कॉन्ट्रीब्युशन होणार आहे. तर नुसतंच एखादी गोष्ट प्रोड्यूस करून किंवा मॅन्युफॅक्चर करून आपल्याला पुरत नाही, त्याला वापरायला लागणारा जो रॉ मटेरियल किंवा कॉम्पोनंट्स लागतात ते चांगल्या स्पीडनी, चांगल्या कंडिशनमध्ये आणि कमी किमतीत आणणं, त्यानंतर त्याच्यावर प्रोसेस करून तयार वस्तू बाजारात पोहोचवून ती गिरायकापर्यंत पोहोचवणं, ही सगळी यंत्रणा आपल्याला एका चांगल्या व्हिजिबिलिटीनी एखाद्या कंपनीला, प्लॅनिंगला किंवा सरकार त्यांच्या खात्यांना स्टेट आणि सेंट्रल याचा पीएम गतिशक्तीने खूप चांगली व्हिजिबिलिटी येणार आहे. तर माझ्या मते येत्या अनेक वर्षात आपल्याला भारताला हा एक मोठा कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज आहे आणि माझ्या माहितीत जगात कुठेही एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे गतिशक्तीचा जो मास्टर प्लॅन आहे आणि इन्फॉर्मेशन शेअर करून जे एक प्लॅन डेव्हलपमेंटचं जे अक्रॉस डिपार्टमेंट आणि अक्रॉस स्टेट आहे हे अत्यंत उल्लेखनीय आहे. श्रोते हो, केवळ आर्थिक विकासाकरता आर्थिक विकास केला जात नाही. आर्थिक विकासाचं प्रतिबिंब सामाजिक विकासात पडत असतं. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रात आर्थिक विकास परावर्तित होत असतो. अर्थात सर्व क्षेत्रात प्रगती होत गेली की त्याचंही परिवर्तन परत अधिक आर्थिक विकासात होत जातं. उदाहरणार्थ उज्ज्वला योजनेमध्ये LPG सिलेंडरची उपलब्धता ही पर्यावरण संरक्षणामध्ये हातभार लावत असते आणि त्याच वेळेस त्यातून रोजगार सुद्धा निर्माण होत असतो. गरीब कल्याण योजनेमध्ये अन्नधान्याचं वाटप होत असतं. योग्य अन्नधान्य मिळाल्यानं त्यांच्या आरोग्यावर होणारा खर्च कमी होतो आणि उत्पादकता सुद्धा वाढते. आर्थिक वृद्धी आणि सर्वसमावेशक विकास यांचे सुद्धा जवळचे नाते आहे. प्रत्येक सरकारचा विकासाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो. प्रधानमंत्री मोदी यांनी GST, डिजिटल व्यवहार, थेट अंशदान भरणा, जलजीवन मिशन या आणि अशा योजना राबवून कल्याणकारी राज्याची संकल्पना नव्या दमानं राबवली आहे. विद्यमान सरकारचा दृष्टिकोन आणि मागील 8 वर्षात त्यांना मिळालेलं यश याचा आढावा घेताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, आर्थिक विकासाकडे भाजप सरकारचा दृष्टिकोन हा बाकी सरकारांपेक्षा वेगळा राहिलेला आहे आणि गेल्या 8 वर्षात हे स्पष्टपणे दिसून आले. सर्वप्रथम आपण बघितलं तर जास्तीत जास्त पैसे हे मध्यम वर्ग किंवा निम्न मध्यमवर्गीयांच्या हातात कसे जातील आणि त्यांना सगळ्या एकूण यंत्रणेचा कसा फायदा होईल याचा विचार केला गेला. सर्वप्रथम आपण बघितलं तर जो खर्च केला सरकारने तो वेगवेगळ्या तऱ्हेने गरिबांच्या साठी घरं बांधणं, त्यांच्याकडे अगदी नल से जल या योजनेमुळे घरात पाणी देणं, शिवाय गॅस सिलेंडर, इलेक्ट्रिसिटी अशा प्रचंड मोठ्या प्रमाणात या सरकारने खर्च केला आणि
हे खर्च करत असताना कुठेही दिखावा नव्हता, कारण त्यामध्ये त्यांनी पण बघितलं तर अगदी इनडायरेक्टली महिलांचं सक्षमीकरण केलं आणि उद्योगधंद्यांमध्ये व्यवस्थापक सुधारणा करताना म्हणजे लघु आणि मध्यम वर्गाला जास्तीत जास्त फायदा याचा कसा होईल हे बघत असताना ह्या सरकारने मुद्राद्वारे बऱ्याच महिलांना प्रोत्साहन दिलं त्यांच्या उद्योगधंद्यांना. आणि काही प्रमाणात असं पण होतं की प्रत्येक वेळेला लघु आणि मध्यम उद्योगधंदे हे रोजगार निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे सरकारने एक वेगळा त्याच्यामध्ये आपला दृष्टिकोन ठेवला आणि PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह अशी या उद्योगधंद्याने दिली. आणि जेव्हा जेव्हा आपण बघितलं की आत्मनिर्भरच्या या योजनेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे आपल्या देशात व्हावं आणि त्यासाठी ह्या उत्पादनावरती अवलंबून असणारे छोटे आणि लघु उद्योग हे कसे भरभराटीला येतील याची पण या सरकारने काळजी घेतली. आणि दुसरी गोष्ट बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये जवळजवळ 80 कोटी लाभार्थींना पूर्णपणे अन्नधान्य घरी पुरवलं गेलं. वन रेशन वन कार्ड ही पण पद्धत अंमलात आणली गेली. आणि जॅम ही जी ट्रिनिटी आहे म्हणजे जनधन अकाउंट, मोबाईल फोन आणि आधारच्या द्वारे 6,000 रुपये जे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात त्याच्यामध्ये कुठेही गळती नव्हती. आणि मग ते कुठलेही पैसे हे जेव्हा गरिबांच्या खात्यात जातील तेव्हा गळती कशी कमी होईल याचा कटाक्षाने मला वाटतं ह्या सरकारने उपयोग केला. आणि अर्थात शेतीच्या दृष्टीने बघितलं तर जो हमी भाव आहे तो 1.5 पटीने दिला. शिवाय बीमा फसल योजनेद्वारे वेगवेगळे इन्शुरन्सचे स्कीम्स आणल्या. आणि हे सगळं होत असताना जी आपण म्हणतो वित्तीय तूट ह्याच्यामध्ये नियंत्रण ठेवलं सरकारने. त्याच्या मागची अशी बाजू आहे की जो मोठ्या प्रमाणात टीका झाली असा तो वस्तू आणि सेवा कर. पण आता आपण बघितलं की गेल्या कित्येक महिन्यामध्ये वस्तू आणि सेवा करामधून 1,00,000 करोडापेक्षा जास्ती दर महिन्याला येतात. मागच्या महिन्यात तर चक्क 1,68,000 करोड जमा झाली. म्हणजे सरकारला हा आत्मविश्वास आहे की आपण चांगल्या तऱ्हेने कर संकलन करू शकतो आणि ते पैसे गरिबांच्या कल्याणासाठी कसे वापरता येतील याचं एक छान त्यांनी मला वाटतं सांगड घालून ठेवलेली आहे. आणि या एकूण बघितलं तर आपण म्हटलं तर हे करत असताना एक मोठी झेप सरकारने जी घेतली आहे ती डिजिटल क्रांतीमध्ये. म्हणजे मोबाईल इतक्या ठिकाणी पोहोचला की मागच्या महिन्याची काही आकडेवारी सांगते की आता मोबाईलचा वापर हा ग्रामीण भागात जास्ती होतो शहरी भागांपेक्षा. आणि ड्रोन सारखे उपक्रम असतील त्याच्यामध्ये सरकार प्राधान्य देते. आणि 2022 साली तर आपण चक्क 1 अब्ज एवढे जे ट्रान्झॅक्शन्स केले एका महिन्यामध्ये हा जागतिक विक्रम आहे. म्हणजे आपल्या इकडे पैसे ट्रान्सफर करायला अजिबात खर्च होत नाही. मोबाईल आपल्याकडे जगात सगळ्यात स्वस्त आहे. म्हणजे शेती आणि महिला सक्षमीकरण बरोबरच डिजिटल क्रांती पण आपण घडवत आहोत. आणि मला वाटतं सरकारचा हा जो एकंदरीत मानस आहे तो सर्व क्षेत्रांना पुढे घेऊन जाण्याचा आहे. आणि मला वाटतं त्याचंच या सरकारचं हे फलित आहे गेल्या 8 वर्षातलं. श्रोते हो, सध्याच्या काळात महागाई, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि चीनसारखी आव्हानं समोर उभी आहेत. परंतु त्यातूनही आशादायी चित्र सुद्धा समोर उभं आहे. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सरकारच्या पाठीशी सर्वच घटकांनी उभं राहायला हवं. येणारं दशक भारताचं हवं असेल तर त्यासाठी या आव्हानांचं रूपांतर संधीत निर्माण करणारी मानसिकता विद्यमान सरकारमध्ये आहेच. तशी ती तुमच्या आमच्यातही यावी अशीच आपली सर्वांची इच्छा असेल. आता ऐकूया केंद्र सरकारच्या विशेष योजनेबाबत. केंद्र सरकारच्या कार्यकाळाला 8 वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत केंद्र सरकारनं सुरू केलेल्या योजनांचा अनेकांना लाभ झाला आणि देशाच्या विकासासाठी यामुळे मोलाचं योगदान लाभलं. कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत हर घर दस्तक मोहिमेच्या दुसऱ्या टप्पा सुरू झाला आहे. या मोहिमेबद्दल जाणून घेऊया तज्ज्ञ डॉक्टरांकडून. गेल्या 1.5 वर्षापासून कोरोना प्रतिबंधकासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत 12 ते 15 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू आहे. शाळांना सुट्ट्या असल्याने कमी प्रतिसाद मिळत असला तरी वसाहतीमधून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. 15 ते 17 वयोगटातील लहान मुलांचे 60% लसीकरण पूर्ण झालं आहे. 18 वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना पहिला आणि दुसरा डोस 100% देण्यात आला आहे. लहान मुलांचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण सुरू आहे. याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन नेहा कुलकर्णी.